दोस्तो, हे आहे आपल्या अंड्याचं ऑमलेट. ऑमलेटमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं आणि ते आपल्या शरीरासाठी उपयोगी असतं. आणि ही आहे लुसलुशीत गरमागरम चपाती. चपातीमध्ये पण प्रोटीन आणि फायबर असतं. आणि हे आहे आपला भात, पांढरा भात. तर बघूया आपण. मी तुम्हाला आजचा मेनू सांगणार आहे. मी जास्त भात खात नाही, तर पुढं काय घेतलेलं आहे ते पण सांगतो. हा भात घेऊन झालेला आहे. ही आहे चपाती आणि हे आहे शिळ उरलेली आमटी. तर आमटी सुद्धा घेणं महत्वाचं आहे, कारण की शिळ घरात खाणार कोण? आपल्याला पचतं, त्यामुळं आपण कालचं राहिलेलं शिळं खाऊ शकतो. आणि हे आहे खरवस. खरवस हे दुधाच्या चिकापासून बनवतात. जेव्हा म्हस रेडकाला जन्म देते, बाळाला जन्म देते, त्यानंतरनं जे चीक येतं त्या चिकाला कुकरमध्ये शिजवतात, त्याच्यात गूळ घालतात आणि पाणी घालतात आणि खरवस बनवतात. आणि हा खरवस इतका चांगला असतो आणि आपल्या शरीराला पण उपयोगी पडतो. त्यामुळं खरवस मी आज मेनूमध्ये घेतलेला आहे. तर हे आहे आजची आपली रेसिपी: चपाती, भात, अंड्याचं ऑमलेट आणि खरवस.